समर्थ बँकेमध्ये सोलापूरकरांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेला पैसा वाटेल त्या पद्धतीने प्रसादाप्रमाणे वाटून संचालकांनी विश्वासघात केला। सोलापूरकर हो, आपण पाहत आहात आपल्या सोलापूरकरांच्या हक्काचं इन सोलापूर न्यूज चॅनल आणि आम्ही आपल्या या हक्काच्या चॅनलवरून प्रसारित करत आहोत समर्थ बँकेच्या अनाकलनीय कारभाराचा पंचनामा। सोलापूरकर हो, समर्थ बँक ही आपल्या सोलापूरकरांची, या बँकेत ठेवलेला पै अन पै हा आपल्या सोलापूरकरांचा। आपण सोलापूरकरांनी एका पैशाचे 4 पैसे होतील म्हणून अत्यंत विश्वासानं आपण आपल्या आयुष्याची पुंजी या बँकेत ठेवली। या बँकेवर विश्वस्त म्हणून काम करणारी आपलीच सोलापूरची संचालक मंडळी आपल्या प्रत्येक पैशाचं उत्तम संरक्षण करतील हा विश्वास आपण त्यांच्यावर ठेवलेला। पण आपण ज्यांच्यावर जीवापाड विश्वास ठेवला त्याच संचालक मंडळानं आपला विश्वासघात केला। नवे ज्या विश्वासाने आपण सोलापूरकरांनी समर्थ बँकेमध्ये आपला पैसा ठेवला तोच पैसा उचलून वाटेल त्या पद्धतीने प्रसाद वाटल्याप्रमाणे या संचालक मंडळानं वाटून टाकला आणि त्यातच त्यांनी सोलापूरकरांसह संपूर्ण बँकेचाही घात केला। हा अनागोंदी आणि अनाकलनीय कारभार संचालक मंडळानं कसा केला त्याचं हे एक उदाहरण पहा। कर्ज खाते क्रमांक 1219, कर्ज प्रकार जागा विकसित करण्याकरता, कर्जदाराचं नाव अद्विक डेव्हलपर्स, प्रोप्रायटर समीर वामन लोंढे, कर्ज मंजूर संचालक मंडळाची सभा दिनांक 13 जानेवारी 2016 रोजी, ठराव क्रमांक 22, कर्ज मंजूर रक्कम 4 कोटी, कर्ज वाटप दिनांक 14 जानेवारी 2016, तारण मालमत्तेचं मूल्यांकन 5 कोटी 41 लाख। समर्थ बँकेनं लोंढे यांच्या अद्विक डेव्हलपर्स फर्मला तब्बल 4 कोटी रुपयांचं कर्ज दिलं। बरं, कर्ज देतानाही बँकेच्या संचालक मंडळाची तत्परता पहा। दिनांक 13 जानेवारी 2016 रोजी कर्ज मंजुरीचा ठराव झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 जानेवारी 2016 रोजी बँकेनं अद्विक डेव्हलपर्सला 4 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप सुद्धा करून टाकलं। म्हणजे आज अर्ज उद्या कर्ज ही या बँकेतील संचालक मंडळाची कर्ज वाटप करण्यासाठीची तत्परता। संबंधित कर्जदार आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का, त्याची कर्ज घेण्याइतपत आर्थिक पत आहे का, यासारख्या मूलभूत क्षमतांची तपासणी या तज्ञ संचालक मंडळानं अवघ्या एका दिवसात पूर्ण केली। बरं, या कर्जाचं पुढं काय झालं? बँकेनं इतक्या तत्परतेनं दिलेलं कर्ज पुढं जाऊन थकलं। दिनांक 14 जानेवारी 2016 रोजी घेतलेलं 4 कोटींचं कर्ज 31 मार्च 2023 अखेरपर्यंत तब्बल 10 कोटी 49 लाखांवर जाऊन पोहोचलं। परतफेड नाही, थकबाकी वाढत गेली आणि शेवटी हे कर्ज खातं अनुत्पादक जिंदगी म्हणजेच NPA मध्ये गेलं। आता पहा, बँकेकडे तारण असलेल्या मालमत्तेचं मूल्यांकन हे फक्त 5 कोटी 41 लाख रुपये इतकं आहे। आता तारण दिलेली मालमत्ता विकून कर्ज वसूल करायचं म्हटलं तरी कर्ज फिटत नाही, म्हणजेच कर्जदारही बुडाला आणि कर्ज देणारी बँकही बुडाली। जेव्हा त्या कर्जाचं लेखा परीक्षण झालं तेव्हा लेखा परीक्षकांनी बँकेच्या या अनाकलनीय कारभारावर भले मोठे आक्षेप घेतले। ते आक्षेप काय आहेत ते देखील पहा। संबंधित कर्ज मंजूर करताना संचालक मंडळानं या कर्जास
एकाच कुटुंबातील दोघांना जामीनदार करून घेतलं. ज्यांनी हे कर्ज घेतलं त्यांच्या नावावर आणि ज्यांनी हे कर्ज ज्या फर्मच्या नावे घेतलं त्या फर्मच्या नावे सुद्धा बँकेत पूर्वीचं कर्ज थकीत असताना समर्थच्या संचालक मंडळानं हे नवीन कर्ज मंजूर केलं. कर्जदार आणि जामीनदार यांची परतफेड करण्याची क्षमता न पाहता कर्ज अदा केलं गेलं. त्यामुळं येणे बाकी रक्कम ही मंजूर मर्यादेपेक्षा जादा झाली. परिणामी नियमित हप्ते वसूल न झाल्यानं सदरचं कर्ज खातं NPA मध्ये गेलं. आता याच कर्जावर समर्थच्या संचालक मंडळानं घेतलेला हा पुढचा अनाकलनीय निर्णय जगावेगळा आहे. म्हणजे थकलेलं कर्ज वसूल करण्यासाठी त्याच कर्जदाराला याच समर्थ बँकेच्या संचालक मंडळानं नवीन कर्ज दिलं. म्हणजे पहिलं कर्ज दिल्यामुळं बँकेला जो खड्डा पडला होता तो भरण्यासाठी बँकेच्या या तज्ञ संचालकांनी पुन्हा दुसरा खड्डा स्वतःच्याच बँकेत खोदला. त्याचं केलं काय ते देखील पहा. कर्ज खाते क्रमांक पुन्हा तोच 1219, कर्ज प्रकार पुन्हा तेच, जागा विकसित करण्यासाठी, कर्ज मंजुरीसाठीची सभा दिनांक 18 डिसेंबर 2019, कर्ज मंजूर रक्कम वाढीव 2.5 कोटी, कर्ज वाटप दिनांक 19 डिसेंबर 2019, तारण मालमत्तेचं मूल्यांकन पूर्वी इतकंच म्हणजेच 5,41,00,000. आता ही भानगड कशी आहे ती पहा. आद्विक डेव्हलपर्स यांना दिनांक 14 जानेवारी 2016 रोजी दिलेलं 4 कोटींचं कर्ज थकलं. थकलेलं कर्ज 4 कोटीवरून 10.5 कोटींवर पोहोचलं आणि या 10.5 कोटींच्या कर्जाचं व्याज वसूल करण्यासाठी समर्थच्या तज्ञ संचालकांनी पुन्हा आद्विक डेव्हलपर्सला पूर्वी ज्या कारणासाठी कर्ज दिलं होतं त्याच कारणासाठी 2019 साली 2.5 कोटींचं वाढीव कर्ज दिलं. यातून बँकेनं काय मिळवलं? हा सगळा खटाटोप करून बँकेच्या पदरात काय पडलं तर पहा. पूर्वीचं मूळ 4 कोटींचं कर्ज आणि त्यावरील व्याज मिळून झालेली सुमारे 10.5 कोटी रुपयांची थकबाकी. या थकबाकीवरचं व्याज वसूल करण्यासाठी बँकेनं 2.5 कोटींचं नवीन कर्ज दिलं आणि हे कर्ज देताना कारण जागा विकसित करण्यासाठी कर्ज दिल्याचं दाखवलं. प्रत्यक्षात मात्र हे 2.5 कोटींचं कर्ज पूर्वीच्या थकबाकीवरचं व्याज म्हणून स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतलं. त्यातून साध्य काय झालं तर सुमारे 10.5 कोटी रुपये थकबाकीवरचं 2.5 कोटी व्याज मिळालं. हे 2.5 कोटीचं व्याज वसूल करण्यासाठी बँकेनं नवीन कर्ज देण्याचा पराक्रम केला. म्हणजे पूर्वीच्या कर्जावरचं व्याज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची जगावेगळी योजना समर्थच्या या संचालक मंडळानं राबवली. आणि हा सारा प्रकार 31 मार्च 2023 अखेर झालेल्या लेखा परीक्षण अहवालात उघड झाला आणि त्यातून बँकेच्या संचालक मंडळाच्या अनाकलनीय कारभाराचा जगावेगळा नमुना जगासमोर आला. समर्थ बँकेच्या अशा अनाकलनीय कारभाराची आणखीन काही प्रकरणं पाहूयात उद्याच्या 4थ्या भागात.